शेंगदाण्याचे अतिशय पौष्टिक, खूप साऱ्या आजारांवरती गुणकारी, प्रोटीनयुक्त खुसखुशीत लाडू आज आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य: शेंगदाणे, खोबरं, गूळ, खारीक पावडर, डिंक, वेलची पूड, खसखस. हे सगळं साहित्य मी लॉंग व्हिडिओमध्ये किती घेतलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर शेंगदाणे आणि खोबरं आपण छान असं लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. अगदी त्याच कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तूप घ्यायचे आणि त्या तुपामध्ये आपल्याला डिंक हा तळून घ्यायचा आहे. अगदी लाह्या होईपर्यंत, आतपर्यंत खुसखुशीत भाजेपर्यंत डिंक पूर्णपणे आपण तळून घेतलेला आहे. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. शेंगदाणे, खोबरं, गूळ, खारीक पावडर, खसखस, इथे आपण डिंक घालणार नाही आहोत आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. मिक्स पूर्णपणे बारीक झाल्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे डिंक आणि वेलची पूड. हे व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये लाडू बनवायचे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवून घ्या. तर तयार आहेत आपले शेंगदाण्याचे लाडू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.